जिल्ह्यातील लाखनी येथील स्वागत हॉल येथे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे नेत्रपेटी व रामकृष्ण बापू खेडेकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व मोफत नेत्र तपासणी मोतियाबिंदू शस्त्रक्रिया तसेच चष्मे वाटप करण्यात आले। यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिल खेडीकर, उपाध्यक्ष रेखा पालांदूरकर, ऋषाली खेडीकर यांच्या नेतृत्वात डॉक्टर अरविंद डोंगरवार, डॉक्टर ऋषभ वानखेडे यांच्या चमूने आलेल्या महिला व पुरुष रुग्णांना मार्गदर्शन करून औषधोपचार देऊन चष्मे आणि नेत्र शस्त्रक्रियेसाठी नेणे आणण्याची व्यवस्था करून फाउंडेशन आणि नेत्रपेढी यांनी मोलाची कामगिरी बजावली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। तपासणी इथे झालेली आहे। त्यांना आम्ही इथून महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय या ठिकाणी घेऊन जाणार आहोत। 18 तारखेला पहिली बॅच जाणार आहे 50 लोकांची। त्यांचं 18 तारखेला सगळ्या तपासण्या होतील। 19 तारखेला त्यांचं शस्त्रक्रिया करून दिल्या जाईल आणि 20 तारखेला पुन्हा आणून सोडून दिलं जाईल। पुन्हा 20 तारखेला 50 लोकांना आपण इथून नागपूरला घेऊन जाऊ, त्यांच्या डोळ्याची तपासणी करू आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करू आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आणून सोडून देऊ। अशा पद्धतीने महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय काम करीत असते। ह्या 7 जिल्ह्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, नागपूर या ठिकाणी महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय काम करीत असते। आम्ही रुग्णांना नेत्र द्यायचा प्रयत्न करतो, त्यांना रोशनी द्यायचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीने शिबिर आम्ही नेहमी घेत असतो। लाखनी येथे यंदाच्या वर्षी श्रीमंत रामकृष्ण बापू खेडेकर फाउंडेशन तसेच पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे आय हॉस्पिटल व नेत्र बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे 20वे नेत्ररोग शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। या शिबिरामध्ये यंदा जवळपास 350 ते 400 लोकांची तपासणी झाली आहे। जवळपास 200 लोकांचं मोतियाबिंदू ऑपरेशनसाठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। तसंच इथं चष्म्याचं वाटपही करण्यात आलेलं आहे। फाउंडेशनचं हे 20वे वर्ष आहे स्थापनेचं आणि या फाउंडेशनतर्फे साहित्य, कला, शिक्षण, आरोग्य या विषयावरती आणि पर्यावरण या विषयावरती काम करण्यात येत असतं। या शिबिराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद बघता फाउंडेशनने गेल्या 20 वर्षापासून नेत्रदानावरती सुद्धा काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेत्रदानासाठी लोकांना उपयुक्त करण्यासाठी, त्यांना संकल्प करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।